आज मूड झाला चिकन खाण्याचा आणि ह्याती मला खायची होती सुकी भाजी आणि आरूच्या डॅडाला खायची होती रसा भाजी. मग काय टाकल्या दोन्ही करून. सर्वात अगोदर 3 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले व तव्यावर मस्त कलर चेंज होईपर्यंत परतून घेतले. ह्यात थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदा लवकर परततो. मग अर्धा खोबऱ्याचा तुकडा बारीक कापून त्यालाही कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं. मग कांद्याची आणि खोबऱ्याची गाठभेट घालून त्यांना तव्यावरून खाली उतरून घ्यायचं आणि त्याच तव्यावर टमाटेही भाजून घ्यायचे. मग हे सर्व एकत्रित बारीक वाटून घ्यायचं. गरज पडली तर पाणी टाकायचं. हे बघा असं. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकून चमचाभर अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची. हो, आमच्याकडे फक्त अद्रक लसूण न टाकता त्यात कोथिंबीर पण ॲड करतात. नंतर थोडंसं वाटलेलं वाटण टाकून एकजीव करून घ्यायचं. त्यात हळद, काळी मिरची, मीठ, गरम मसाला, चिकन मसाला घालून परत एकदा एकजीव करून घ्यायचं. मसाला तेल सोडायला लागलं की त्यात उकडलेलं चिकन ॲड करायचं. चिकनला थोडा मसाला लागला की त्यात स्वच्छ धुवून चिरलेली मेथी टाकायची आणि परत एकजीव करून आणि त्यावर प्लेट ठेवून 2 मिनिटासाठी शिजायला ठेवायचं. तर ही झाली सुकी भाजी. आता रसा भाजी. एका पातेल्यात तेल गरम झालं की त्यात वाटलेलं वाटण टाकायचं आणि नंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची. मस्त एकत्रित करून त्यात हळद, लाल मिरची, मीठ, गरम मसाला, चिकन मसाला आणि बाजरीचं पीठ टाकून परत एकजीव करून घ्यायचं आणि त्यात उकडलेलं चिकन टाकून गरजे एवढं पाणी टाकायचं आणि मस्त उकळी काढून घ्यायची. मस्त गरमागरम बाजरीची भाकरी, राईस, उकडीचा रस्सा आणि कांदा. हा पोट तर भरेल पण मन नाही भरणार. आरूला तर उकडीचा रस्सा आणि भात खूपच आवडतो. मग काय साहेबांना अगोदर जेवायला वाढलं. असा होता आजचा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.